नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. आज ओबीसी महासंघाच्या वतीनं माढा येथे जाहीर सभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या सभेसाठी निमंत्रित म्हणून छगनरावजी भुजबळ साहेब, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब, प्रकाशाना शेंडगेजी, गोपीचंदजी पडळकर, टी.पी. मुंडे साहेब, शब्बीर अन्सारीभाई, या ठिकाणी ओबीसीचे दुसरे नेते दिलीप धोत्रे, चंद्रकांतजी बावकर, दळे साहेब व राज्यभरातले वेगवेगळ्या छोट्या छोट्या घटकाचे नेतृत्व करणारे ओबीसी नेते या ठिकाणी माड्याच्या सभेला उपस्थित राहून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. तरी आपल्या माध्यमातून माड्याचा सभेचा जो ओबीसीचा विचार आहे ते ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी उपस्थित राहिली जाईल अशा प्रकारचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आम्ही 1,00,000 बारकी पत्रिका त्यामध्ये निमंत्रण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे की येणाऱ्या भविष्याच्या पिढीमध्ये आपल्या लेकराचं भवितव्य वाचवायचं असेल तर बाप मैदानात हवा अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजातील लोकांना या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळजवळ 1,00,000 कुटुंबापतोर ते पत्रक पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भविष्यामध्ये ओबीसी समाज, ज्या ओबीसी समाजाला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आरक्षण मिळालं पाहिजे होतं, त्या ओबीसी समाजाला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 45 वर्ष वाट बघावी लागली की ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341, 342 ही 3 कलमं आरक्षणासाठी लिहिली गेली. पण पहिलं कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 लिहिलं की जेणेकरून ओबीसी समाज हा मागास आहे, ओबीसी समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून त्यावेळेला 340 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. 341 आणि 342 एससी आणि एसटी साठी लिहिलं. पण 341 आणि 342 कलम देशाला स्वतंत्र झाल्यानंतर काही कालावधीतच ते लागू करण्यात आले. पण 340 कलम जे आहे ओबीसी साठी लिहिलं होतं ते 45 वर्ष देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर देखील ओबीसीला वाट पाहावी लागली. 1989 साली व्हीपी सिंग सरकारने निर्णय घेतला आणि निर्णय याच्यासाठी घेतला की ओबीसीचं आरक्षण मागण्यासाठी ओबीसी लोकांना आपण ओबीसी मध्ये येतोय हे माहीतच नव्हतं. त्यामुळे ओबीसीची लढाई महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी, दिबा पाटलांनी, उत्तर प्रदेशमध्ये काशीराम साहेबांनी ही रस्त्यावरची लढाई लढली, मोर्चे काढले आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची जनभावना सरकारपत्र पोचवली गेली. आणि त्यावेळेला व्हीपी सिंग सरकारने निर्णय घेतला ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचं बिल पास केलं. आणि त्यावेळेला ओबीसी आरक्षणाला अनेक जणांनी विरोध केला
31 केसेस कोर्टामध्ये दाखल झाल्या. सुप्रीम कोर्टामध्ये त्या केसेसचा निकाल लागण्यासाठी 3 वर्ष वाट पाहावी लागली आणि 3 वर्ष झाल्यानंतर 1992 ला ओबीसीला आरक्षण मिळालं. मग ओबीसीला आरक्षण मिळाल्यानंतर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तिथले प्रतिनिधित्व ओबीसीचे त्या ठिकाणी सरपंच, सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, नगरपालिकेचा नगराध्यक्ष, महापौर हे त्या ठिकाणी होऊ लागले आणि ओबीसीला सत्ता खऱ्या अर्थानं त्यावेळेला चाकायला मिळायला लागली. ओबीसीला सत्ता अनुभवाला मिळाली. त्यावेळेला ओबीसीचा माझ्यासारखा कार्यकर्ता पांढरी कापडं घालायला लागला, त्या ठिकाणी गाडीमध्ये फिरायला लागला, ओबीसीचं संघटन करायला लागला आणि लोकशाहीला माना लागला. अशा प्रकारचं वातावरण एकीकडे असताना आज ओबीसी समाज आरक्षण मिळून कुठेतरी तरुण होत आहे. 25 वर्ष फक्त झालं ओबीसीला आरक्षण मिळत आहे. 1931 साली जनगणना झाली त्यावेळेला 54% असणारा ओबीसी समाज आज त्याला अर्धीच भाकर त्या ठिकाणी 27% दिलेली आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का अशा प्रकारची राज्यामध्ये चर्चा चालू असताना ज्या वेळेला 58 मोर्चे मराठा समाजाचे या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निघाले, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये निघाले, तर त्या मोर्चामध्ये प्रामुख्यानं ओबीसी समाज रस्त्यावर आला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. सरकारवर दबाव आला. सरकारनं त्या ठिकाणी 16% आरक्षण जाहीर केलं. कुणीही त्याचा कुठल्याही एससी, एसटी, ओबीसी कोणीही त्याला विरोध केला नाही. 16% आरक्षण लागू झालं. 2 वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या विरोधात याचिका दाखल झाली आणि सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की मराठा समाज हा सामाजिक मागासले पण नसल्यामुळे त्यांना आरक्षण देता येत नाही. त्यामध्ये कुठल्याही ओबीसी नेत्याचा दोष नाही, कुठल्याही एसटी नेत्याचा दोष नाही, कुठल्याही एससी नेत्याचा दोष नाही. तर हे सुप्रीम कोर्टानं दिल्यामुळे त्याला स्थगिती आली आणि मराठा समाजाचं दुसरं आंदोलन या ठिकाणी चालू झालं. मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं. त्यांच्यावर लाठी हल्ला झाला आणि लाठी हल्ला झाल्यावर राज्यातला पहिला कोणी मोर्चा काढला असेल तर रमेश बारस्कर यांनी काढला की त्याची लाठी हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे आणि हा सरकारनं अन्याय केलेला आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मोर्चा काढला. पण मनोज जरांगे पाटील यांनी 50% ओबीसीच्या कोट्यातूनच आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर या राज्यातला ओबीसी समाज भयभीत झाला. ओबीसी समाज हताश झाला आणि ओबीसी समाजाला आता काय करावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भुजबळ साहेबांनी अंबड येथे मेळावा घेतला आणि तिथं सांगितलं की 50%च्या वरचं आरक्षण द्या, 50%च्या आतलं आरक्षण देऊ नका. मग ही एकाएकी लढाई चालू असताना आम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला आरक्षण दिलं त्यांचेच नातू प्रकाशजी आंबेडकर साहेबांकडे आम्ही सर्व गेलो आणि त्यांना विनंती केली की आरक्षण आमचं धोक्यामध्ये आलेलं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे तर तुम्ही आमचं आरक्षण वाचवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती केल्यानंतर त्यांनी आमचं मागणी स्वीकारली आणि त्या मागणीच्या निमित्तानं माढे येथे सगळ्यांना यांना निमंत्रित केलेलं आहे. ओबीसी नेते भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे, प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. तर ओबीसीचं आरक्षण ही अबाधित राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी ओबीसी महासंघाच्या वतीनं माढा इथं जाहीर सभा घेत आहे. धन्यवाद. पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र. महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास.